परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं अध्ययन आपण गेल्या काही दिवसांपासून करीत आहोत आणि गेल्या 2-3 आठवड्यांपासून आपण त्या ग्रंथाच्या अतिशय महत्त्वाच्या भागापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. आधुनिक भारतामध्ये इथल्या अतिशय गुंतागुंतीच्या वातावरणात जिथे विभिन्न प्रकारच्या धर्मसंस्कृती आहेत, विभिन्न प्रकारच्या लोकांच्या श्रद्धा आणि मानसिकता आहेत आणि विविध प्रकारचे आचार व्यवहार आहेत, या वातावरणामध्ये बुद्धाचा धम्म पुन्हा नव्यानं येत असताना आधुनिक काळात त्यातल्या कोणत्या अंगाचा, कोणत्या विषयांचा, कोणत्या भागाचा कशा प्रकारे इथे उपयोग होईल, कशा प्रकारे ती शिकवण लागू होईल याचं अत्यंत मार्मिक दिग्दर्शन आपल्याला ह्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. आणि तो जो भाग आहे बाबासाहेबांना अभिप्रेत, त्या भागापर्यंत आपण इथे येऊन पोचलेलो आहोत. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माकडे कोणत्या दृष्टीनं पाहिलं आणि तो कसा लक्षात घेतला आणि त्याचा कसा वापर करणं, त्यांना अभिप्रेत होणं, हे समजल्याशिवाय भारतामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असणारी धम्मक्रांती किंवा धम्माच्या माध्यमातून घडवून आणायचं परिवर्तन हे काम कोणीही करू शकणार नाहीत. हे सत्य आपण प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून गेल्या 60 वर्षांमध्ये बाबासाहेबांच्या प्रयाणानंतर त्यांना ज्या पद्धतीनं इथे धम्म रुजवायचा होता ते कार्य अजिबात घडलेलं नाही. 1% कार्य घडलेलं नाही. फक्त लोक स्वतःला बौद्ध म्हणतात, बुद्ध धम्माच्या नावानं काहीतरी करत राहतात. जे करतात तो सारं वरवरचं आहे, सुपरफिशियल आहे. त्यामधून बाबासाहेबांना इथे बुद्ध धर्माच्या माध्यमातून लोकांची जी मानसिकता परिवर्तित करायची होती ते कार्य अजिबात झालेलं नाही आणि ते करणं याशिवाय देशाला पर्याय नाही. तर कोणत्या दृष्टीनं बाबासाहेबांनी बुद्ध धर्माकडे पाहिलं, त्यांचा ग्रंथ या दृष्टीनं अत्यंतिक महत्त्वाचा आहे. केवळ बुद्ध धर्मावरचा एक ग्रंथ या नजरेनं या ग्रंथाकडे बघू नये. आधुनिक काळामध्ये बुद्ध धर्माची अंमलबजावणी कशी होऊ शकते आणि तशी का केली पाहिजे आणि त्याचे परिणाम काय संभवनीय आहेत याची मीमांसा बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये केलेली आहे. इतकंच नाही तर या देशातल्या लोकांची एकंदर मानसिकता काय आहे, त्यांची विचार करण्याची पद्धत कशी आहे, त्यांच्या प्रवृत्ती कशा आहेत, त्यांच्या श्रद्धा विश्वासांची अवस्था काय आहे आणि त्यामधून जे अतिशय संघर्षाचं आणि अक्षरशः कधीकधी तर माणुसकीला लाज वाटेल इतकं भयानक वर्तन आणि प्रवृत्ती या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, याचं मर्म बाबासाहेबांनी अचूक जाणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी बुद्धाच्या शिकवण्याचा वापर करण्याची भूमिका घेतलेली आहे. हा त्यांच्या धम्मक्रांतीचा सर्वात महत्त्वाचा अर्थ आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की या साऱ्या मानसिकतेचे, ह्या साऱ्या अगदी व्यवहाराच्या भाषेत म्हणायचं तर अन्याय अत्याचाराचे बळी झालेले लोकसुद्धा हे समजायला तयार नाहीत. ही शोकांतिका या देशाची. आणि मग गेल्या 60 वर्षामध्ये बुद्ध धर्म जसा रुजायला पाहिजे तसा अजिबात रुजलेला नाही. आणि आता अशी वेळ आलेली आहे की ज्यांनी तो मोठ्या आशेनं स्वीकारला, मोठ्या जिद्दीनं स्वीकारला बाबासाहेबांच्या प्रेरणेनं, आणि त्यांच्या मनामध्ये त्या काळात तेवढी श्रद्धाही जबरदस्त निर्माण झालेली होती, तो सारा भर जो आहे तो ओसरलेला आहे. आणि आता माणसाला बुद्ध धर्म ही एक कटकट वाटते, काही कामाचं नाही असं वाटतं, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशी स्थिती आली.
बाबासाहेबांच्या काळात त्यांच्यावरती श्रद्धा ठेवणारा समाज, जसं मी मागे वारंवार सांगत आलेलो आहे आणि ते सांगण्याची गरजही आहे, की 2 जीवनावस्थामधून गेलेला होता. पहिली जीवनावस्था होती ज्यामध्ये त्याला या देशामध्ये प्राण्यापेक्षा सुद्धा हीन लेखलेलं गेलेलं होतं. जीवन जगण्याचे त्याचे सारे मार्ग बंद करण्यात आलेले होते. सुख समृद्धी मिळवायची सर्व मार्ग बंद झालेले होते. त्याला शिकण्याचा अधिकार नव्हता. त्याला स्वतःच्या कष्टानं आपलं जीवन काहीतरी चांगलं करावं, भौतिकदृष्ट्या आणि अन्य दृष्टीनं, हा सुद्धा अधिकार नव्हता. इतकंच नाही तर आम समाजापासून या माणसाला दूर लोटलेलं होतं. त्याला दुसऱ्या लोकांशी मिळून मिसळून सुद्धा राहता येत नव्हतं. हे जग त्या जुन्या लोकांनी बघितलेलं होतं आणि त्या जगातून बाबासाहेबांनी त्यांना बाहेर काढलं. ज्यांना आपल्या अधिकाराच्या आधुनिक भाषेमध्ये आपण म्हणतो हक्क मिळवून दिले, माणुसकीचे, इतरांच्या बरोबरीनं खांद्यास खांदा लावून जगण्याचे. ते हे नवीन जे जीवन त्यांना प्राप्त झालं. अरे पूर्वी मनुष्य जवळच करत नव्हता, आता मी त्याच्याबरोबर वावरतो, त्याच्या खांद्याला खांदा घेऊन जगतो. पूर्वी मला शिकूच देऊ नव्हता, आज मी हे वाटेल तेवढं शिक्षण घेतो, मला काही बंदी नाही वगैरे म्हणून. माझ्या इच्छेप्रमाणे कोणता कामधंदा करायचा आणि काय मिळकत करायची तो माझा हक्क आहे, जो मला पूर्वी अजिबात नव्हता तो मला मिळालेला आहे. हे नवीन जग माणसानं बघितलं आणि हे नवीन जग बसल्यानंतर त्याच्या आशा, आकांक्षा, इच्छा अशा प्रज्वलित झाल्या, अशा जोशामध्ये आल्या की आता बाबासाहेब पुढे जे करतील सांगतील ते केलंच पाहिजे. त्यांनी एवढा चमत्कार घडवून आणला आहे, माझं जीवन एवढं बदललं, आणखी जे काही सांगतील त्यामुळं माझं जीवन त्याहीपेक्षा काहीतरी विलक्षण चांगलं होणार आहे याची माणसाला खात्री वाटत होती. आणि म्हणून धम्मदीक्षेच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की ती अडाणी माणसं, ती अज्ञानी माणसं, खेड्यापाड्यात राहणारी, शाळेचं कधी तोंड न बघितलेली, नाना प्रकारच्या दुःखदैन्याला सातत्यानं वैतागलेली, सामना करीत आलेली माणसं बुद्ध धर्माचा स्वीकार करण्यासाठी लाखोच्या संख्येनं एकत्रित आली. हा इतिहास बरोबर आहे. काय होतं बुद्ध माहीत, कोणता धम्म, कशाला पत्ता नव्हता. लोक तेव्हा बुद्धालाही ओळखत नव्हते, त्यांच्या धम्माची काही माहिती नव्हती. या देशामध्ये बाकीचे धर्म आहेत त्यामध्ये ते अडकलेले होते, पण बुद्धाचा नाव काही वेगळा धर्म आहे ते काही त्यांना माहीत नव्हता. अगदी एवढं पराकोटीचं अज्ञान असूनही बाबासाहेबांच्यावरती श्रद्धा ठेवून तो ते स्वीकारायला निघाला. बुद्ध धम्माबद्दल, बुद्धाच्याबद्दल बाबासाहेबांनी त्या काळच्या लोकांमध्ये अशी श्रद्धा निर्माण केली होती, एक ओढ निर्माण केली होती की मी ते घेतलं पाहिजे, मी ते केलं पाहिजे, मला तिथे गेलं पाहिजे वगैरे म्हणून. काही लक्षात येतं आपल्याला, काही माहीत नव्हतं तरी श्रद्धा निर्माण झाली होती आणि म्हणून लाखोंच्या लोकांनी धम्मदीक्षा घेतली. मोठी आशा होती, मोठं काहीतरी स्वप्न रंगवलेलं होतं आणि ते स्वप्न सामान्य माणसाचं कसं असेल याचं एक फार चांगलं उदाहरण मी अनुभवलेलं आहे. बाबासाहेबांचे एकेकाळचे फार जवळचे सहकारी आणि औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजची स्थापना करून ते नावारूपास आणण्यामध्ये ज्यांनी कष्ट घेतले ते M.V. चिटणीस, M.V. चिटणीस. त्यांच्याशी जेव्हा मी बोलत होतो, त्यांची मुलाखत मी घेतली, ती प्रसिद्ध केली पुस्तक रूपानं फार पूर्वी, तेव्हा त्यांनी मला या प्रश्नाचं एक उत्तर दिलं होतं. मी त्यांना म्हटलं की बाबासाहेबांच्या बरोबर जे सवर्ण होते सारेच काही बौद्ध झाले नाहीत, तुम्ही मात्र आहात काही थोड्या लोकांच्यापैकी, तुम्ही बुद्ध धर्म घेतलात आणि मला माहीत आहे की तुमच्या घरामध्ये 2 भाग पडलेले आहेत. तुम्ही बौद्ध पद्धतीनं जगता, तुमचं कुटुंब बौद्ध झालेलं नाही. तुमचं हे 3 मजली घर आहे, तुम्ही दुसऱ्या मजल्यावरती एकटे राहता
तुमचं कुटुंब 3ऱ्या मजल्यावरती स्वतंत्रपणे राहतं, हे आपल्याला माहीत नसेल कोणाला. तर अशी ही परिस्थिती आहे. तर आपण बौद्ध बनावं असं तुम्हाला का वाटलं? त्याने जे उत्तर दिलं मोठं मजेशीर आहे. ते म्हणाले, पहा, ह्या देशाच्या इतिहासाकडे नुसती नजर जरी टाकली तर आपल्याला दिसून येतं की हजारो वर्ष हा देश अस्पृश्यता, जातीवाद याच्या नरकामध्ये अडकलेला होता. तेही धर्माच्या आणि देवाच्या नावानं. जो त्या नरकात जगत होता तोही तक्रार करत नव्हता, तोही कोणाला दोष देत नव्हता, मुकाट तसं जगत होता. का? देवाची करणी. असं हे वातावरण या महापुरुषानं नुसतं नष्टच केलं नाही, तर ते होतं की नव्हतं अशा प्रकारची अवस्था निर्माण केली. आणि प्रत्यक्ष देवाच्या नावानं चालणारा कायदा, प्रत्यक्ष देवाच्या नावानं अस्तित्वात असणारी समाज पद्धती त्यानं उखडून टाकली. देवाचा सुद्धा कायदा मोडला, तोडला. देवावरतीही मात करणारा, देवावरती सुद्धा विजय करणारा, प्राप्त करणारा हा महापुरुष होता. आणि तो विजय जेव्हा मी बघितला तेव्हा मी मनामध्ये अतिशय आनंदित झालो, भारावून गेलो की आखरीत घडलेला आहे. हा आधुनिक जगामध्ये एक चमत्कार घडलेला आहे की लक्षावधी माणसाला मनुष्य म्हणून कोणी जुमानत नव्हतं, त्यांना माणसात आणून सोडणं हा काही साधा चमत्कार आहे. आम्ही पुराणं वगैरे वाचतो, ग्रंथ सारे हिंदूंचे, एवढा मोठा चमत्कार देवानाही केला नाही. तो चमत्कार बाबासाहेबांनी केला. त्यांना मी भारावून गेलो. त्यामुळे संविधान ही सामान्य गोष्ट नाही, तो जीवनयापनाचा मार्ग आहे आधुनिक देशाचा. आणि स्वतः बाबासाहेबांनी तीच भाषा वापरलेली आहे. एके ठिकाणी बोलताना ते म्हटले होते, कॉन्स्टिट्यूशन इज नॉट मेअरली अ लॉयर्स डॉक्युमेंट. कॉन्स्टिट्यूशन इज नॉट मेअरली अ लॉयर्स डॉक्युमेंट. वकिलाचा कागद नाही तो, वकिलाच्या कामी येणारा कायदा नाही तो. इट्स अ वे ऑफ लाईफ. तो या देशाचा जीवन मार्ग आहे. आणि हे बाबासाहेबांचं म्हणणं चिटणीसांनी इतकं पक्केपणाने स्वीकारलेलं होतं, जाणलेलं होतं की हा वे ऑफ लाईफ आहे वगैरे. आणि मग त्यांनी जेव्हा पुढे मला सांगितलं की जेव्हा बाबासाहेबांनी घोषणा केली की मला बुद्ध धर्मात जायचं आहे, बुद्ध धर्माचा स्वीकार करायचा, तेव्हा माझ्यासारखा मनुष्य इतका श्रद्धेनं विनीत झाला की जर या माणसानं धर्माचं नाव न घेता एवढा चमत्कार केलेला आहे, तर उद्या बुद्ध धर्माच्या माध्यमातून या देशामध्ये काय चमत्कार होईल याचा अंदाज करणंसुद्धा आम्हाला शक्य नव्हतं. त्याची कल्पना करणंसुद्धा माझ्यासारख्याला शक्य नव्हतं. मी इतका भारावून गेलो, इतका भारावून गेलो की केव्हा दीक्षा होते याची मलासुद्धा ओढ लागलेली होती. आणि म्हणून मी बौद्ध झालो म्हणे. तेव्हाचा मनुष्य कोणतं स्वप्न पाहत होता त्याचा अंदाज याच्यावरून आपल्याला येईल. मला प्रश्न हा विचारायचा आहे की बाबासाहेबांच्या पुढे असं काहीतरी अतिभव्य स्वप्न होतं ज्याचा अंदाज करणंसुद्धा आपल्याला कठीण आहे. ते स्वप्न आज त्यांना मानणारे लोक बघतात का? त्यांना याच्यातलं काही दिसतं का? किमान असं काहीतरी स्वप्न बाबासाहेबांच्या मनात होतं याचा काही अंदाज तरी कोणाला येतो का? आपल्या परिस्थिती लक्षात येईल की बाबासाहेबांनी देशात बुद्ध धर्माच्या प्रचाराची भूमी जेवढी कसून तयार केलेली होती, माणसाच्या मनात श्रद्धा निर्माण करून, ती सारी भूमी आज ओसाड झालेली आहे, पेरण्याच्या लायक राहिलेली नाही. त्यामुळं बुद्ध धर्माचं पीक येईल ही आशाच मावलेली आहे.
आणि म्हणून आज लोकांना बुद्ध धम्म शिकायला सुद्धा वेळ नाही. डू यू अंडरस्टँड दिस? हे जरा सत्य लक्षात घ्या. बाबासाहेबांचा जयघोष करणारं कामं होणार नाहीत. महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी आयुष्यभर जोपासला, सांगितला आणि त्यासाठी आपल्या आयुष्याची कुर्बानी केली. तो एकच मुद्दा आहे, माणसाची गुलामगिरीतून मुक्तता. त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य सारे बोलून दाखवतात. काय आहे? गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, मग तो बंड करून खेळेल. मला हेच विचारायचं आहे की आज तेच गुलाम पक्के गुलाम आहेत, त्यांना गुलामगिरीची जाणीव करून देता का तुम्ही? आहे का त्यांना आपल्या गुलामगिरीची जाणीव? मानसिक गुलामगिरी ही सर्वात मोठी गुलामगिरी आहे, मेंटल स्लेव्हरी. आणि या देशानं धर्माच्या आणि देवाच्या नावानं माणसाला मानसिक गुलामगिरीमध्ये जखडून ठेवलेलं आहे. अतिशय भयानक गोष्ट आहे, कारण देवाच्या नावानं केलेली आहे. अतिशय भयानक आहे, का धर्माच्या नावानं केलेली आहे. त्यामुळे ही गुलामगिरी दिसणंसुद्धा कठीण आहे, ही गुलामगिरी समजणंसुद्धा कठीण आहे. आणि त्या गुलामगिरीमध्ये हा अवघा देश अडकलेला आहे, अवघा देश. या गुलामांना, या देशातल्या सर्व गुलामांना गुलामीतून मुक्त करायचं, ही बाबासाहेबांची उत्प्रेरणा होती, त्यांचं स्वप्न होतं, त्यांचं ध्येय होतं. आणि म्हणून त्यांना भारत बौद्धमय करायचं होतं. नुसत्या अस्पृश्यांना बौद्ध बनवायचं नव्हतं, भारताला बौद्ध बनवायचं. का बनवायचं? तर तो गुलाम आहे म्हणून. हे कधी लक्षात घेतलं आपण? आणि जो स्वतः गुलामीतून बाहेर पडेल त्याला समजेल की गुलामीतून कसं बाहेर पडायचं. तर तो दुसऱ्याला सांगेल, अरे मी असं केलं, तूही कर. पण याला ती गुलामी दिसतच नाही, तो बाहेर पडलाच नाही. तो फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन लोकांना सांगायला लागला की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या. नुसता हा पोरखेळ आहे ना, नुसता विनोद आहे ना. आज बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा असा विनोद होतो आहे, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे, अतिशय खेदाची गोष्ट आहे. आणि आपण ह्या मुद्द्यावरती जेव्हा आलो आहे तेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध धम्म या देशात कसा लागू करायचं त्याचे मुद्दे सांगितले. त्यातले 3 मुद्दे आपण मागे बघितलेले आहेत. की धम्म कशाला पाहिजे. कुठल्याही धर्माचे लोक हा प्रश्न विचारत नाहीत की माझा धर्म कशासाठी मला पाहिजे. तो बुद्धानं प्रश्न उपस्थित केला की धर्म कशासाठी आहे. बाबासाहेबांनी त्याचं निरूपण केलं की धम्माचा हेतू काय, कशासाठी धर्म पाहिजे. आणि मग बुद्धाच्या धम्माबद्दल बोलताना ते म्हणतात की बुद्धाच्या धम्माचे 2 हेतू आहेत. पहिला हेतू आहे सुसंस्कारांनी माणसाच्या मनाला वळण लावणं आणि त्याला दुःखमुक्त करण्याकडे नेणं. दुःखमुक्त होणं म्हणजे निर्वाण प्राप्त करणं. आणि म्हणून बाबासाहेबांची इथे भाषा काय, निर्वाण प्राप्त करणं धम्म आहे. बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक माणसानं बाबासाहेबांचं हे ध्येय स्वीकारायला पाहिजे की नको. या ध्येयाशिवाय दुसरं ध्येय तो स्वीकारू शकतो का, साधा प्रश्न आहे. आणि जर हे ध्येय स्वीकारायचं असेल तर त्या धम्माचा अवलंब करायला पाहिजे, त्याचा वापर करायला पाहिजे, त्यासारखं जगण्याचा वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हेच बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून त्या अनुयायाचं कर्तव्य आहे की नाही. किती लोकांना या कर्तव्याची जाणीव आहे जय भीम म्हणणाऱ्यानं? जवळजवळ नाही. दुसरा हेतू बाबासाहेबांनी सांगितला, जग हे धम्मराज्य करणं, हा धम्माचा हेतू आहे. धम्मराज्याची व्याख्या अशी आहे की धम्माप्रमाणे जगणारा समाज निर्माण करणं, की ज्या समाजामध्ये समता असेल, स्वातंत्र्य असेल, बंधुत्व असेल
आणि या 3 तत्वांच्या साहाय्यानं त्या समाजामध्ये न्याय प्रस्थापित झालेला असेल. न्यायासाठी या 3 तत्वांची गरज आहे. न्याय हे वेगळं तत्व नाही. न्याय हा रिझल्ट आहे, प्रॉडक्ट आहे, परिणाम आहे. ह्या 3 तत्वांचं पालन जेव्हा होतं तेव्हा जो परिणाम निघतो त्याला म्हणतात न्याय. बाबासाहेबांनी न्यायाचं राज्य या देशामध्ये स्थापन केलं. परंतु न्यायाचं राज्य स्थापन करत असताना न्यायाच्या तत्वांचा जर वापर केला गेला नाही, अवलंब केला नाही, तर न्यायाचं राज्यसुद्धा टिकत नाही. ते अन्यायाचं राज्य होतं. जसं आज आपल्या देशामध्ये पाहायला मिळतं की संविधानानं स्वतंत्र, समता, बंधुत्व हा कायदेशीर अधिकार दिला, पण आमच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये तेच जुनं चालू आहे. सर्व अन्याय, अत्याचार. संविधान अंमलात नाही आलं. का आलं नाही? तर संविधान अंमलात आणण्यासाठी जी मानसिकता पाहिजे, जी प्रवृत्ती पाहिजे, जी समज पाहिजे, ती समज या देशामध्ये कोणालाच नाही. सर्व अडकले जुन्या समजुतीमध्येच. जाती व्यवस्था देवानं निर्माण केली, बोलायचं नाही, त्याच्यामध्ये अडकलेला आहे. घटनेची अंमलबजावणी ती बाजूला ठेवा, पण जाती व्यवस्था पहिले अंमलात आणली पाहिजे. आता घटनेचा कायदा आहे ना, मग काहीतरी पळवाट करा, काहीतरी युक्ती करा. तशी यांनी युक्ती केली. मला आठवतं एक मजेशीर गोष्ट. एक डॉक्टर, एक वकील आणि एक इंजिनियर हे म्हणे हेलिकॉप्टरला लटकलेले होते. बाकीच्या खोलात जायचं नाही, वरवरची गोष्ट फक्त पाहायची. आणि हेलिकॉप्टरच्या चालकानं सांगितलं, कॉप्टरला काही एवढं वजन झेपत नाही, कुणीतरी एखादं हेलिकॉप्टर सोडून द्यावं म्हणे, म्हणजे बाकीच्यांना दोघांना वाचता येईल. ते तुम्ही ठरवा म्हणे, पण एकानं कोणीतरी सोडा. वकील लागलीच ओरडले, वा वा वा, फार चांगलं, आमचं काम काय म्हणे, जगाची सेवा करणारे आम्ही, त्यामुळं मी प्रथमतः माझं बलिदान तो मी हात सोडणार, म्हणून वाजवा टाळ्या. की दोघांनी टाळ्या वाजवल्या. हा आपला पकडूनच दोघे पडले खाली, हा तेवढा वाचला. युक्तिवाद. त्यामुळे संविधानाची अंमलबजावणी करताना असे युक्तिवाद शोधले जातात, आणि जे संविधानामध्ये सारं निरस्त केलं जातं आहे. याची परिस्थिती आहे. बरं, किती लोकांना हे कळतं मला सांगा? कोणाला कळतं आहे? स्वारे एका माळीची मणी. का? बुद्धीनं गुलाब आहे, मनानं गुलाम आहे, जुन्यातच अडकलेला आहे. संविधान त्याला नाही पचणार. आणि हे संविधान जसं तसं अंमलात यायचं असेल तर माणसाला बुद्धाच्या धम्माशिवाय दुसरा मार्ग नाही. तुमची स्लेव्हरी टाकून द्या, त्या जुन्या मानसिक बंधनातून मुक्त घ्या, व्हा. तुमची मानसिक गुलामगिरी पहिली नष्ट करा. जो मानसिक गुलामगिरी नष्ट करेल तो संविधानाची अचूक अंमलबजावणी करेल, आणि त्यामधून न्याय स्थापन होईल. बाबासाहेब बोललेले आहेत, पण जरा वेगळ्या भाषेत बोललेले आहेत. संविधान बरं की वाईट, चांगलं की वाईट, याच्यावरती बोलताना त्यांनी ती कॉमेंट केलेली आहे की संविधान कितीही वाईट असलं तर राबवणारे चांगले असले तर त्याचा चांगला परिणाम होतो, पण संविधान कितीही चांगलं असलं आणि राबवणारे वाईट असले तर ते संविधान वाईट ठरतं. आज बाबासाहेबांचं संविधान लोकांनी वाईट ठरवलेलं आहे, आणि वाईट लोक ते बदलायला निघालेले आहेत. गोष्ट खरी आहे. आणि त्या बदलण्याच्या कामामध्ये जय भीम करणारे सुद्धा हातभार लावायला लागलेले आहेत. बरोबर आहे की चूक आहे? मानसिक गुलामगिरी, आणि ती मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी बुद्धाचा धम्म आवश्यक आहे. माझं तर स्पष्ट मत हे आहे, जो बौद्ध बनत नाही तो बाबासाहेबांचा अनुयायी नाही. स्पष्ट शब्दामध्ये.
फक्त धोकेबाज आहे, स्वार्थी आहे, ढोंग करणारा आहे, सोंग करणारा आहे, तो सच्चा मनुष्य नाही. तर बुद्ध आणि त्याच्या धम्माचं हे महत्त्व आपल्याला यावरून लक्षात येईल की किती गंभीर गोष्ट आहे. नुसत्या एकट्या माणसाच्या दृष्टीनं नव्हे, उभ्या देशाच्या दृष्टीनं, या देशातल्या साऱ्या मानवतेच्या दृष्टीनं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या ग्रंथाचं सखोल अध्ययन झालं पाहिजे, घराघरामध्ये मनामनामध्ये रुजला पाहिजे याची आवश्यकता आहे. आणि अशा तऱ्हेने 2 उद्दिष्ट बाबासाहेबांनी सांगितल्यानंतर बुद्ध धम्माची थोडीशी चिकित्सा करायला लागल्या आहेत. त्यांना म्हणजे बुद्धाला काय अभिप्रेत होतं, जे बुद्धाला अभिप्रेत होतं ते आता आपल्याला कसं समजून घ्यायचं, हा मुद्दा त्याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि म्हणून बुद्धाची त्यांनी व्याख्या करताना म्हटलं आहे की धम्म ठीक आहे, अधम्म तर नको आहे, आम्हाला पाहिजे सद्धम्म. म्हणून सद्धम्म काय आहे अशी बाबासाहेबांनी याच्यामध्ये मीमांसा केलेली आहे. हा सद्धम्माचा विषय खरं म्हणजे अंगुत्तर निकायामध्ये बुद्धानं यापूर्वीच मांडलेला आहे, पण बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये आणखी काही आपली स्वतःची भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेतून त्यांनी बुद्ध धम्माकडे पाहण्यास सांगितलेलं आहे. तर मागच्या वेळेस आपण हे बघितलं होतं की धम्म कसा आचरणात आणायचा, सल्लेखसूत, देवदहा सूत यांचा उल्लेख केलेला होता, ज्यामध्ये बुद्धानं म्हटलं आहे की बाकीचे करोत न करोत मी करणारच, या जिद्दीनं धम्माचं पालन करायचं असतं. हे मागच्या वेळेस आपण बघितलं. आणि आपली मानसिक प्रवृत्ती बदलायची असते. बाबासाहेब म्हणतात की धम्म हा सद्धम्म होतो, त्याच्या काही कंडिशन आहेत, काही अटी आहेत. जर त्या अटी पूर्णपणे अंमलात आणल्या तर धम्म सद्धम्म म्हणून कार्य करतो. पहिली अट त्यांनी सांगितलेल्या, धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होतो. का म्हटलं बाबासाहेबांनी असं? मुळात बुद्धाचा धम्म सद्धम्म आहे. का तर बुद्धानं कोणालाच विद्या नाकारली नाही. त्या काळात जातीवाद होता, भेदाभेद होता, अनेक प्रकारचे धर्मवादसुद्धा होते. कोणालाही बुद्धानं धम्म शिकवण्यापासून दूर ठेवलं नाही त्या काळामध्ये. त्यामुळे बुद्धाचा धम्म सर्वांच्यासाठी मुक्तच आहे. परंतु अनेक असे धर्म आहेत जे सर्वांच्यासाठी मुक्त नाहीत, मोकळे नाहीत. आणि सर्वात भयंकर धर्म म्हणजे ब्राह्मणी धर्म आहे. त्याला कुंपणं निर्माण केलेली आहेत आणि अनेक लोकांना अनेक अशा कुंपणामध्ये डांबून ठेवलेला आहे. आणि प्रत्येक कुंपणामध्ये राहणारा मनुष्य दुसऱ्या प्रत्येक कुंपणामध्ये राहणाऱ्या माणसाचा वैरी बनवलेला आहे, दुश्मन बनवलेला आहे. जातीयवादाचं खरं स्वरूप हे आहे. प्रत्येक जात दुसऱ्या जातीला पाण्यात पाहते, प्रत्येक जात दुसऱ्या जातीला नीच किंवा उच्च लेखते आणि प्रत्येक जात दुसऱ्या जातीचा द्वेष करते. हा आपला अनुभव आहे की नाही या देशातला? आम्ही कुठले भारतीय, आम्ही तर एकमेकाचे वैरी. इलाज नाही, इथे जन्मलो म्हणून जगतो एकत्रित, पण जगण्यातही आम्ही सरळ नाही. प्रत्येक मनुष्य इथला वैरी आहे, एकमेकाचा वैरी आहे. प्रत्येक जात एकमेकाची वैरी आहे. वैर करत तुम्ही एकमेकाशी कसे जगू शकाल? मग तो ख्रिश्चन धर्म बरा नाही का? जीसस सांगतो आपणाला लव दाय नाही बरं, शेजारवरती प्रेम करा म्हणून. इथल्या साऱ्या देवी देवतांपेक्षा एकटा ख्रिस्त भारी पडला ना. एका वाक्यात ख्रिस्तानं इथे सपाट केलं सर्वांना, एका वाक्यात. अरे आहात कुठे? कसला तुमचा धर्म? कुठलं तुमचं जीवन? तुम्ही तर एकमेकाचे वैरी, दुश्मन. आणि दुश्मन कधी एकमेकाचं कल्याण करत नसतो, तो स्वतःही सुखानं जगत नसतो. म्हणजे त्याच्याही सुखाची वाट आणि त्याच्या शेजाऱ्यापर्यंतची वाट, अशा समाजात आपण जगतो आहोत. काही लक्षात आपल्याला? मग ही मानसिकता बदलायला पाहिजे की नाही? बुद्ध बाबासाहेबांनी ठरवलं की जरा जीससपेक्षा बुद्धाचं ऐकणं जास्त सोयीचं आहे.
का जीससला काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेत आपण जायचं नाही. पण तू जीसस ही फार मोठी शिकवण आहे बरं, येशू ख्रिस्ताची फार मोठी शिकवण आहे. लव दाय नेबर. इतकंच नाही तर युरोपमधले जे धर्म आहेत, ज्यू धर्म, ज्यामधून ख्रिश्चन धर्म उदय पावला, तो ख्रिश्चन धर्म, त्या ख्रिश्चन धर्माचे संस्कार हे इस्लाम धर्मावरती झाले. इस्लाम धर्म निर्माण झाला. त्याची परंपरा एकच आहे आणि त्या परंपरेमध्ये देवाचं स्वरूप काय आहे? ईश्वर एकच आहे. त्यामुळे ते तिन्ही धर्म एकेश्वरवादी आहेत. ईश्वराला रूपरंग काही नाही, म्हणून तिन्ही धर्मामध्ये ईश्वराची मूर्ती नाही. आणि तिन्ही धर्म एका गोष्टीवरती श्रद्धा ठेवतात, गॉड इज लव. ईश्वर म्हणजे प्रेम, प्रेमस्वरूप ईश्वर ही त्यांची कल्पना आहे. काही लक्षात येतं आपलं? मग आता त्या प्रेमस्वरूप ईश्वरामध्ये आमचे कृष्ण कुठे बसतात? चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, की चातुर्वर्ण्याची निर्मिती मी गुणकर्मानुसार केलेली आहे. म्हणजे जातपात मी निर्माण केलेला आहे. लोकांना एकमेकांशी भांडत राहायला शिकवलेलं आहे. हे कृष्ण आणि त्यांचा धर्म कुठे एकमेकाशी जुळतात पहा बरं. आहे ना भानगड? पण या गोष्टीचा विचार करायला भारतीय मनुष्य सक्षम आहे? नाही सक्षम. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना, त्या काळच्या समाजाला सक्षम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सक्षममधला हा सर्वात मोठा भाग त्याला दिला की तू स्वतः गुलामगिरी जाण आणि त्यातून मुक्त हो. स्वतःच्या गुलामगिरी अगोदर बघ. आणि आज आम्ही ते सोडून दिलेलं आहे. ते म्हणून हा फार महत्त्वाचा भाग आहे की सारे धर्म माणसाला विद्या मोकळी करत नाहीत. ब्राह्मणांनी तर बंदीच घातली. जो शूद्र आहे त्यांना वेद वाचला, काय करायचं? जीभ छाटून टाकायची. जीभ कापली तो जगू शकत नाही, तो मरणारच आहे. म्हणजे मृत्यूदंड, फाशी द्या त्याला. पण फाशी देण्याची भाषा केली नाही, वेगळी भाषा केली. त्यांना वेदवाक्य ऐकलं, कानात शिशाचा रस होता. हे कानात नुसतं उकळलेलं पाणी जरी ओतलं तरी मनुष्य मरतो. मृत्यूदंड आहे ना गंमत? त्यानं जर त्या धर्माप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर त्याला कापा, चिरा त्याचं शरीर. मृत्यूदंड. म्हणजे माणसानं शिकू नये, त्यांना अज्ञानात अडकून राहावं यासाठी इतके भयानक दंड, शिक्षा ज्या धर्मानं केली तो धर्म म्हणण्याच्या लायकीचा आहे. आणि त्याला लोक मानतात आसपासचे. म्हणजे तो प्रत्येकजण आपला शत्रू नाही, मानवतेचा शत्रू नाही. कुठे राहता तुम्ही? कुठल्या ठिकाणी राहतात? स्वतःच्या रक्षणासाठी का होईना तुम्हाला वेगळा प्रयत्न करावा लागणार आहे. बेपर्वा राहून चालणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जय भीम म्हणणाऱ्या लोकांच्यापैकी काही माणसं घरात गणपती बसवतात किंवा जुनं काही करतात, त्या लोकांच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? कोणत्या भाषेत निंदा करणार? आणि निंदा केली तरी उपयोग काय त्याचा? काही लक्षात येतं आपल्याला? हे घरके भेदी आहेत. घरात शत्रुत्व निर्माण झालेलं आहे. तुमच्या जगण्याची काही फार आशा नाही. कधी तुम्हाला धोका होणार आहे. मी काय म्हणतो लक्षात येतं? आणि ही माणसं बाबासाहेबांचं कार्य करतात, त्यांच्या नावाचा जयघोष करतात, जयंती उत्सव करतात, नाचतात, गातात, मजा करतात आणि लोकांना सांगतात बाबासाहेबांच्या चळवळीत सहभागी व्हा. काय चाललं हे?